आईनी तिच्या लहानपणीच्या आठवणींवरती कविता केली आहे. तिच्या 3 मैत्रिणींबरोबर तिचे कसं वेळ जायचे तिकडल्या चाळीमध्ये, शनिवार पेठेतल्या मेहुणपुऱ्यामधल्या. तर आई आता ती कविता म्हणून दाखवते. सखी ग येशील का खेळाया, पौर्णिमेला मोठे अंगण चांदण्यात नाहते, आणि आपण तिघी मैत्रिणी कट्ट्यावर बसतो, काय करतो काय सांगतो आता आठवत नाही, आपुली मैत्री आनंदाची गाणी गाण्याची, फक्त आपुल्या तिघींची. साडीतील ते गेले दिवस स्मरणे, हाच आता आनंद स्मरणानंद. विट्टी दांडूवन खेळू लगोरी, कधी आवडीचे सागर गोटे, कधी पत्त्याचा डाव रंगतो, कधी आपण व्यापार मांडतो. आठवते का तुला सखे ग, आठवते का तुला सखे ग, सखी ग येशील का खेळाया. सागर गोटे बिट्टी दांडू हा, पत्त्यांचे किती डाव मांडूया, लंगडी आणिक आट्या पाट्या, तू तू कधी आवडे तुझ खेळाया, सखी ग येशील का खेळाया. चांगलं झालंय. कोण मंदा आणि प्रमिल या तिघी ना तुम्ही? तिघींचं आहे हे. आणि बाकीच्या मैत्रिणी आणखीन असतील, पण या 3 तुम्ही महत्वाच्या आहेत. महत्वाच्या म्हणजे आम्ही तिघीच आहोत चाळीतल्या. हो, चाळीत, एका चाळीत एका शाळेत. हा. आणि कुणाचंही काम असू दे, प्रमीचं असलं तरी आम्ही दोघी तिच्याबरोबर, माझं असलं तरी त्या माझ्याबरोबर. इतकं तिघींचं होतं आमचं भयंकर. हो. आणि आता पुढचं लिहिलंयस ना काहीतरी तू अजून? वन निळं सुंदर आकाश. वन निळं सुंदर आकाश नाही, मगाशी काय तुला चालायचे किंवा पळायचे वगैरे ते होतं ते काय? ते हवंय का? हो, म्हण ना ते. सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2024 या दिवशी हे केलेली रचना. अरे बरेच दिवस झाले त्याला. मला आवडतं डोंगर चढायला, पण मला आवडतं भरभर चालायला, पण मला आवडतं मुसळधार पावसात भिजायला, पण मला आवडते भटकंती करायला, पण वय झालं आता 84. हे सारे आधीच करायला हवे होते, पण संसारातच रमून गेले. हे सारे पुढच्या जन्मी नक्कीच करणार. अगं पण बऱ्याच गोष्टी केल्यास तू चांगल्या सगळ्या. अजून करायच्या होत्या, पण अजून केलेल्याच आहेस की तू. बरोबर काही चालता येत नाही आता. डोंगर आता नाही येत, पण जेव्हा येत होतं तेव्हा सायकलवरनं सुद्धा जात होतीस की कुठल्या सायकल जायची मी. मग बरोबर चालायची सुद्धा. लोकल पकडायला काय हळू चालून नाही चालायची. अपडाऊन केलं की रे लोड. हो, मग डोंगर म्हणजे लोणावळ्या डोंगरातच होता की सगळा. हे घेतलेत ना काय? वर निळं सुंदर आकाश. नाही, ते म्हण ना काय. थांब, हे आता